बातमीचे प्रायोजक आहे हॉटेल आयना, खास फॅमिली सोबत जेवणाची सोय। हॉटेल आयना, किडवाई चौक, सोलापूर। बीड़ी उद्योग बंद करने का प्लानिंग सरकार का है। मुस्लिम हिंदू असं याच्यामध्ये भेद व्हायला नको, एकमेकांना मारून घेतील असं जर आपण हिंदू राष्ट्र बनवायला गेलं तर। चारी लोकांचा त्यांनी आधार न घेता शंकराचार्याचा स्वतः तो वनवासी असताना त्या ठिकाणी पूजा केलेली आहे। यहाँ के जो मजदूर है सारे के सारे भूखे मरेंगे अगर बीड़ी का उद्योग बंद गिरेगा तो। सत्याने त्यांनी वागलेत, त्यांच्या नावाने तुम्ही हे करू नका। जे देव आहे ते आपल्या घरात आपल्या मनामध्ये असलं पाहिजे, लोकांसमोर आपण दाखवायचा प्रश्नच नाही। आणि त्या जातीच्या नावाने तुम्ही कलंकित करून त्या ठिकाणी आणि हिंदू धर्म राष्ट्र हम बनाएंगे अशा प्रकारचे जे घोषवाक्य आहे सरकार, ये भाजपा सरकार की प्लानिंग है, मोदी सरकार की प्लानिंग है। जे पार्सल आहे बीडला पाठवायची या आमच्यामध्ये कामगारांमध्ये ताकद आहे, ते आम्ही बीडला पार्सल ते राम सातपुतेचं पाठवू। लोक प्रधान न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। क्या राहुल गांधी परिवार की इज्जत को बचा पाएंगे? क्या फिर से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देश में तीसरी बार सरकार बनाने जा रहे हैं? क्या कहता है जनता का मूड? क्या कहता है देश का मूड? क्या फिर से बनेंगे राहुल गांधी देश के प्रधानमंत्री या बनेंगे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी? इन सारे सवालों के जवाब देश की जनता 4 जून को चुनावी नतीजों से बताएगी। सोलापुर की अगर बात की जाए तो सोलापुर में आमदार प्रणीति शिंदे और आमदार राम सातपुते चुनावी मैदान में है। दोनों की लड़ाई आर पार दिख रही है, दोनों का वाल पलटवार दोनों पर तेजी से शुरू है, जोरों से शुरू है। लोक प्रधान न्यूज चैनल की टीम कई दिनों से जनता का मूड, जनता का मिजाज जानने की कोशिश कर रही है और ये जानने की कोशिश कर रही है कि सोलापुर का खासदार कौन होगा, किसको सोलापुर की जनता पसंद करेगी। हम एक आज ऐसे इलाके में पहुंचे हैं जो सोलापुर शहर का एक बड़ा इलाका माना जाता है, जो कुंभारी गांव के करीब है। जी हाँ, गोदूताई परुडेकर घरकुल की हम बात कर रहे हैं। यहाँ पर आप देख सकते हैं कि ये महिला बीड़ी कामगार की बस्ती है। 10,000 लोग यहाँ पर, 10,000 लोग से ज्यादा घर यहाँ पर रहते हैं। और यहाँ की जनता क्या कहती है, बीड़ी कामगार के मन में क्या है, देखने की कोशिश करेंगे। और इनके मन का खासदार कौन है, ये किसको मतदान करेंगे, यहाँ का मतदाता क्या कहता है, ये हम सीधे इनसे जानेंगे। तो चलिए देखते हैं। कुछ और महिलाएं आज हमारे साथ यहाँ पर जुड़ी हैं, उनसे देखते हैं क्या है। क्या है आपका नाम? चंद्रकला देवदास। क्या है घरकुल के प्रश्न, क्या है यहाँ पे विकास हुआ है क्या? काय से काय नाही, रास्ता मंचाला वेम लेऊ मराठी येत नाही आम्हाला। हिंदी बोलो, हिंदी तेलुगू सांगा, तेलुगू मध्ये सांगा। विकास झालेला आहे काही? काय विलास आहे, काय बी विलास नाही, काय नाही। आता घरकुल चांगला नाही, रस्ता गटारा बिटारा सगळा आहे। आता तुम्हाला कुठली सरकार पाहिजे, काँग्रेस बीजेपी? काँग्रेस। काँग्रेस का? काँग्रेस काय बी का काम करते, आम्हाला विश्वास आहे, विश्वासासाठी काँग्रेस पाहिजे। 70 वर्षामध्ये काँग्रेसनी काही केलेलं नाही असं सांगायला भाजपला काय केलं नाही। इलेक्शनला मध्ये येते जाते, आम्हाला राम मंदिर भागले का? राम मंदिर काय करायचं, कडकून दागुडा राम मंदिर। राम मंदिर मध्ये काय नाही, रामान आलो असे त्यांचे स्टेटमेंट आहे भाजपचे। काय नाही, आता काँग्रेस पाहिजे आम्हाला। क्या घरकुल के क्या प्रश्न है? घरकुल के देखो, मजदूर है सारे, इनकी समस्याएं क्या है कि मजदूरी कम मिलती बीड़ी कामगार को, यंत्रमाग कामगार को सही तरीके से मजदूरी नहीं मिलती। यंत्रमाग कामगार का मंडल स्थापने गए वो भी नहीं हुआ। बीड़ी कामगार की मजदूरी सरकार बड़ी बोलते, कितना 2 रुपये बड़ी बोलते। अच्छा। सरकार का ध्यान बीड़ी कामगार की तरफ बिल्कुल नहीं है। बीड़ी उद्योग बंद करने का प्लानिंग सरकार का है। यहाँ के जो मजदूर है सारे के सारे भूखे मरेंगे अगर बीड़ी का उद्योग बंद गिरेगा तो।
कौन पूरे बंद करना चाहता है बीड़ी? ये सरकार की प्लानिंग है। ये कौन सी सरकार? ये भाजपा सरकार की प्लानिंग है, मोदी सरकार की प्लानिंग है। हर बार मोदी साहब क्या बोलते हैं कि मोदी गारंटी, इनकी गारंटी कौन सी बात की है? सब उद्योग धंधे बंद करने की गारंटी है। बीड़ी कामगार का बीड़ी उद्योग बंद करने का उनका प्लानिंग है। कामगार कैसा जगना चाहिए, उनको मजदूरी कैसी मिलनी चाहिए, कितने पैसों में पेट भरता, ये अपने अपने तरीके से वो सोचते हैं। तो इस बार हम मोदी सरकार को, भाजपा को बिल्कुल वोट नहीं करेंगे। हम सिर्फ उससे भी अच्छा बेहतर बोलकर हम कांग्रेस को वोट करेंगे बस। किंतु भाजपा ने तो बहुत सारा काम किया है, रोड बनाए, सड़कें बनाए, आयुष्मान कार्ड की योजना है, ऐसे बहुत सारे, उज्ज्वला गैस की योजना है। परसों अश्विनी हॉस्पिटल में आयुष्मान कार्ड लेकर गए, उन्होंने बाद में मुलाकात दी पत्रकार को कि भाई ये आयुष्मान कार्ड पीवर बोगस कार्ड है, उनको अगर दवाखाने में बोलेंगे अभी ये योजना हमारे पास लागू हुई नहीं है, वो ऐसी बात करते। जितने भी योजनाएं हैं गरीबों के लिए, किसी भी दवाखाने में जाओ, रुग्णालय सर के दवाखाने में भी कौन सी योजना नहीं चलती यहाँ, बस यहाँ पैसे की योजना चलती बोलते। सब दवाखाने में यही प्रॉब्लम है। गरीब के लिए दवा बिल्कुल मिलना मुश्किल हुआ है और गरीब को बहुत ज़रूरी है दवा, शिक्षण, अनाज और अच्छे रास्ते, पानी। सरकार इसके बारे में कुछ सोचने को तैयार नहीं। महंगाई के बारे में तो सरकार एक लफ्ज बोलने को तैयार नहीं। सरकार बोलती महंगाई कम हुई, किसके लिए कम हुई, किसको कम हुई, कमा के किसको दे रहे? तुम कमा के सो मालदार लोगों को दे रहे। पहले के लोग क्या थे, मालदार को लूट के गरीबों में बांटते थे राजा लोग। हाँ, इधर की राज लेते थे, उधर का राज लेते थे, वो किला जीतते थे, सब माल ला के गरीबों में लुटा देते थे। भाई अपन यहाँ का किला जीते, ये यहाँ का सब माल है, गरीबों में बांट दो। ये सरकार कैसी है, पूरे गरीबों को लूट के मालदारों में बांट रही है। ये ऐसी बोगस सरकार हमको बिल्कुल नहीं चाहिए। इस बार भाजपा तड़ी पार। फिर कौन आना चाहिए? कांग्रेस आना चाहिए। कांग्रेस आना चाहिए और अच्छा राज चलाना चाहिए, ऐसी हमारी उम्मीद है। परिणीति शिंदे आने के बाद काम करेगी ऐसा लगता है? बिल्कुल करेंगे। 3 बार उन्होंने आमदार रहे और इस बार भी उनके सब ख्यालात भी अच्छे हैं, उनकी बात भी अच्छी है, उनका काम भी अच्छा है और हमको उनके ऊपर पूरा भरोसा है। इस बार वो आएंगी भी और गरीबों के लिए, सोलापुर शहर के लिए अच्छा काम करेंगे, ऐसी उम्मीद है हमारी। क्या नाम है आपका? अरुणा गिंटेल। क्या लगता है इस बार लोकसभा में कौन आना चाहिए? शोलापुर के क्या है, पूरा शोलापुर में कांग्रेस आना चाहिए। क्यों कांग्रेस आना चाहिए? क्योंकि गरीबों का सरकार है, जो एक ज़्यादा तक 70 से 90% तक ये रहते शोलापुर में गरीबों लोग रहते हैं। 20% जो है वो कामगार लोग नहीं है। भाजपा तो कह रहे कि अब की बार 400 पार। उन्हें क्या भी बोल सकते हैं ना, उनकी मर्जी। अभी बोलने में पे ये तो नहीं ना, उनके अपनी अपनी मर्जी, लोकशाही है। महिला बीडी कामगार के क्या प्रश्न है? तो महिला बीडी कामगारांचं आहे, खूप प्रश्न होते, पण आतापर्यंत 10 ते 15 वर्षापासून आम्ही तर बघायलो, इथं जे वस्ती झाली तेव्हापासून कॉम्रेड आडा मास्तर हे त्यांनी सर्व एक प्रश्न सत्ता नसताना पण दिल्लीला जाऊन, बॉम्बेला जाऊन आपले महिलांसाठी त्यांनी कामं करू लागले। आता ड्रेनेजचं करू लागले, आता पाण्याची व्यवस्था झाला। पहिले 15 दिवसाला 18 दिवसाला एकदा पाणी इथे येत होतं, आता 2 ते 4 दिवसाला आता काँग्रेस सोबत आहे तुम्ही? हो, काँग्रेस विकास करणार का काँग्रेस आल्यावर? 100% करणार, कारण गोर गरीब तर करून खाणार आहे महिला, आपण त्यांचा विचार करायला पाहिजे। हे काँग्रेस करणार का असं नाही, भाजप लोक कसे आतापर्यंत आपण 10 वर्ष त्यांना संधी दिली, बघितलं काय केलं काय नाही, काय केलं ते मोठमोठे लोकांसाठी कामं करतात, गरिबांसाठी करत नाही ते। हिंदू राष्ट्र बनाएंगे इसी बोल रहे। हिंदू राष्ट्र म्हणलं तर पूर्ण मग ते खतमच करतील, हिंदू वेगळा मुस्लिम वेगळा असं नाहीये। लोकशाही म्हणलं तर सगळे 100% आपल्या आपल्या माणसं एकच, माणूस जातीचं एकच असलं पाहिजे इथं। आणि आपला मुस्लिम हिंदू असं याच्यामध्ये भेद व्हायला नको, एकमेकांना मारून घेतील असं जर आपण हिंदू राष्ट्र बनवायला गेलं तर हे असं एक भेदभाव त्यांच्यामध्ये निर्माण केल्यासारखं हे आहे, ते चुकीचं आहे त्यांचं बोलायचं। ते माणूस म्हणलं तर एकच आहे। रामाने आणले असे म्हणतात त्यांनी, काय रामानी देव आहे ते, राम आपण माणसं आहे। त्यांनी 14 वर्ष स्वतः त्यांनी भोगले, 14 वर्ष वनवास, आई बापाचं ऐकून त्यांनी काय केलं ते सत्याने त्यांनी वागलेत। त्यांच्या नावाने तुम्ही हे करू नका, जे देव आहे ते आपल्या घरात आपल्या मनामध्ये असलं पाहिजे, लोकांसमोर आपण दाखवायचा प्रश्नच नाही। काय म्हणतो मॅडम, कसं आहे वातावरण लोकसभेचं घरकुल मध्ये? काय प्रश्न आहे घरकुलचे? काँग्रेस का काँग्रेस? अडम मास्तरींनी पाठिंबा दिले म्हणून तुम्ही तसं नाही, असं म्हणताय का? तसं नाही। मग भाजपने आतापर्यंत काय केलं म्हणून हे सगळ्यांच्या मध्ये चर्चा चालू आहे।
म्हणून काँग्रेसला पाठिंबा द्यावा, घरकुलचं काहीतरी सुविधा. विकास झालं का सोलापूरचं असं वाटतंय का? कशाबद्दल? विकास झालं, रोड आहेत, पाणी, ड्रेनेज. पाणी आता 10 वर्षामध्ये भाजपची सरकार होती, विकास केल्याचं वाटतंय का? नाही, काही पण केले नाही भाजप. आणि आता प्रणिती शिंदे येऊन करणार आहेत म्हणून लागले. प्रणिती शिंदेने केले का विकास? ते 15 वर्ष आमदार होते. हा, केलेत. काय केले? आता कोण पाहिजे आपल्याला? राम सातपुते का प्रणिती शिंदे? हा, येते प्रणिती शिंदे. प्रणिती शिंदे. क्या मैडम, वो राम को लाएगा मुझको लाएंगे, ऐसी बयानबाजी जो है सोलापुर में हो रही है भाजप की ओर से पूरे देश में? चुकीचं आहे पूर्णपणे. रामला त्याने आणले म्हणल्यावर माझी जे टिप्पणी राहील मोदी साहेबांवरती की बाबा राम को हमला आहे. राम प्रत्येक लोकांच्या धर्माच्या ह्याच्यामध्ये मनामध्ये बसलेला राम आहे. मग तो ऑलरेडीचा आहे त्या ठिकाणी. मग तिने आणलं असं घोषित तिने करू नये. आता कलश नसताना, रामनवमी नसताना त्या ठिकाणी अयोध्येमध्ये रामाची पूजा झाली हो. आता इथं आपल्या कुठली पण सहसा कुठली पण पूजा राहू दे हिंदू धर्मामध्ये, त्या ठिकाणी नवरा बायको पूजा करतात. आता मला वाटतंय त्या ठिकाणी एवढे मोठे त्या ठिकाणी शंकराचार्य होते, 4 लोक त्या ठिकाणी 4 लोकांचा त्यांनी आधार न घेता शंकराचार्याचा स्वतः तो वनवासी असताना त्या ठिकाणी पूजा केलेली आहे. मग अशा रामला तुम्ही बसवलेले का आहे का? मग ज्या ठिकाणी ते स्वतःच त्या ठिकाणी रामनं त्या ठिकाणी 14 वर्ष वनवास भोगलेला राम आहे, त्या लोकांना आम्ही मानतो बाबा. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हे जे धर्माचे जे लोक आहेत सर्व हम सब भाई बहीणसारखं प्रमाणे राहतो. तुम्ही त्या मताच्या विभागणीवरनं जातीचा तुम्ही वाटोळा का करता? आणि त्या जातीच्या नावानं तुम्ही कलंकित करून त्या ठिकाणी आणि हिंदू धर्म राष्ट्र हम बनाएंगे अशा प्रकारचे जे घोषवाक्य आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. आता पीएम म्हणून स्वतःला घोषित करून घेतात, प्राईम मिनिस्टर म्हणून. त्या ठिकाणी शिकलेला माणूस तर शक्यतो त्या ठिकाणी बोलू नाही की बाबा आम्ही रामाना आणलेला आहे. अहो, स्वतःच त्या ठिकाणी प्रगती त्या ठिकाणी रामाची झालेली आहे. आणि अयोध्येमध्ये कोण आहे हे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे. त्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटप्रमाणे त्या ठिकाणी रामाची त्या ठिकाणी भूमी त्या ठिकाणी स्थापन झालेली आहे. त्या ज्या पूजा त्या ठिकाणी शंकराचार्याच्या हाताने व्हायला पाहिजे, ते वनवासीच्या हाताने व्हायला नाही पाहिजे होतं. अशा प्रकारचं माझं त्या ठिकाणी टिप्पण राहील एक महत्वाचं. आणि राहिलं आता तुम्ही या गोताई नगरीमध्ये आलेला आहे एक महत्वाची. आता गोताई नगरीमध्ये त्या ठिकाणी जेव्हा काँग्रेसची सत्ता होती तेव्हा त्या ठिकाणी ग्रँड आम्हाला अवेलेबिलिटी झालेला आहे. आणि आता 30,000 जे रेनगरचं घरकुल आहे त्या ठिकाणी महाराष्ट्राचे जे दौरे आहेत ते 100 आडम मास्तरांनी दौरे केलेले आहेत. 82-84 वर्षामध्ये आडम मास्तरांनी एवढा त्या ठिकाणी त्याग केलेला आहे. आणि जे पंतप्रधानांना भेटण्यासाठी जाण्यासाठी जे दौरे आहेत दिल्लीचे 1000 दौरे त्या ठिकाणी प्राप्त केलेले आहेत आडम मास्तरांनी. एवढा मोठा संघर्षमयाचा जो काल आहे त्या आडम मास्तरांच्या प्रयत्नामुळे आणि श्रमातून आम्ही प्राप्त केलेला आहे. 30,000 घरकुल राहू दे, मीनाक्षी साने घरकुल राहू दे, इव्हन गोदूताई घरकुल राहू दे, फक्त आडम मास्तरांच्या प्रयत्नामुळे त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. कोण त्या ठिकाणी राम सातपुते आलेलं नव्हतं, कोणी त्या ठिकाणी नव्हतं. आता मला एक सांगायची इच्छा आहे, त्या ठिकाणी जे पार्सल आहे बिलला पाठवायची ही आमच्यामध्ये कामगारांमध्ये ताकद आहे. ते आम्ही बिललाच पार्सल ते राम सातपुतेचं पाठवू आणि आमचं पूर्ण तो पाठिंबा त्या ठिकाणी आमचे प्रणिताई शिंदेला राहणार आहे. आणि हातावरतीच आम्ही वोटिंग त्या ठिकाणी देऊन आम्ही त्या ठिकाणी त्याला निवडून आणणार आहे. आणि विकासाचा मुद्दा जर त्यांच्यासमोर मांडलं तर 100% काँग्रेस विकास करणार आहे, त्याच्या पाठीमागे आम्ही आहे. आणि आता घरकुलचे जे प्रश्न आहेत, आता या ठिकाणी ड्रेनेजचा प्रश्न आहे आणि अंतर्गत रस्त्याचा प्रश्न आहे त्यामध्ये, आणि जे कचरा आणि सांडपाण्याचा जो प्रश्न आहे ते संपूर्ण त्यांनी त्या ठिकाणी तडीस नेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी प्रणितीताई शिंदेनं आम्हाला त्या ठिकाणी सुशील कुमार शिंदेनं आम्हाला त्या ठिकाणी प्रॉमिस केलेलं वचन दिलेलं आहे. त्यामुळं त्या सत्ता आम्हाला तर आता बेजार झालेलं आहे. हे 400 बार हॅट्रिक जो प्रश्न आहे ते 400 बार नाही, 400 बार स्टॉप. आता त्या ठिकाणी भाजपला आम्हाला आता बेजार झालेला आहे. भाजपाच्या नावानं आणि कमळाच्या नावानं आम्ही कधीच त्या ठिकाणी भाजपाला वोटिंग करणार नाही. फक्त इस बार सिर्फ काँग्रेस, ओनली काँग्रेस, राहुल गांधी या ठिकाणी आणि त्याचबरोबर सोनिया गांधी सोबत आणि बरोबर सोलापूरचे जे आमचे आमदार आहेत प्रणिताई सोबत आम्ही राहणार आहे. 100% त्या ठिकाणी निवडून देणार आहे. आणि जे घरकुलचे जे मतदार आहेत वन साइड त्या ठिकाणी प्रणितीताई शिंदेलाच जाणार हे मात्र नक्की आहे. भले तर झेंडा कुणाचा पण राहू दे, त्या ठिकाणी हॅट्रिक आम्ही या ठिकाणी प्रणिताई शिंदे सोबत राहणार आहे हे मात्र कन्फर्म आहे.
ये था शोलापुर शहर के कुंभारी गांव के करीब नया बीड़ी घरकुल का इलाका। 10,000 से ज़्यादा यहाँ पर घर है। महिला बीड़ी कामगार की बस्ती बोलकर इस घरकुल को पहचाना जाता है। लोकसभा का चुनाव था, यहाँ की मूड, यहाँ का जनता का मूड क्या है, यहाँ के प्रश्न क्या है, यहाँ के मुद्दे क्या है, जनता से हमने जानने की कोशिश की। उनके मन का खासदार कौन है ये भी हमने जनता से यहाँ पर जाना है। ज़्यादातर तो लोगों का यहाँ पर कांग्रेस को पार्टिंबा, कांग्रेस के साथ वो नज़र आ रहे हैं, तो कुछ लोग भारतीय जनता पार्टी के साथ भी कह रहे हैं। अभी तो चुनावी नतीजे बताएंगे कि कौन बनेगा शोलापुर का खासदार और किसकी बनेगी देश में सरकार। लोक प्रधान न्यूज चॅनल से मैनुद्दीन नदाब, कॅमेरामॅन अब्दुल शेख के साथ। सोलापूरच्या हॉटेल क्षेत्रात नावाजलेलं एकमेव नाव हॉटेल आईना। चिकन बिर्याणी, चिकन अंगारा, चिकन हंडी, आईना स्पेशल चिकन तंदुरी, चिकन 65, चिकन हैदराबादी यांसारखे चिकनचे भरपूर डिश उपलब्ध। एक बार खाओगे तो बार बार आओगे। फॅमिलीसाठी खास चिकन बिर्याणी पॅक मिळेल। पार्सलची सुविधा, खास फॅमिली सोबत बसून जेवणाची सोय फक्त हॉटेल आईना मध्ये। सोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेलं प्रसिद्ध हॉटेल आईना टेस्टसाठी एकदा अवश्य भेट द्या। आमचा पत्ता किडवाई चौक सोलापूर। ऑर्डर व बुकिंग साठी संपर्क मुस्ताक शेख 9975 46 67 20 आणि 7972 05 50 22।